विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश विषयातील ग्रामरचा भाग म्हणजेच व्याकरण पार्ट्स ऑफ स्पीच याचाच अर्थ शब्दांच्या जाती याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकूण 8 शब्दांच्या जाती त्या आहेत, त्यापैकी नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब या 4 शब्दांच्या जातींचा अभ्यास या व्हिडिओत पाहूयात। प्रथमतः आपण त्याचं डेफिनेशन म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीचची व्याख्या पाहूयात। जेव्हा आपण बोलतो किंवा लिहितो तेव्हा अर्थपूर्ण शब्द विशिष्ट क्रमाने मांडतो। याच शब्दसमूहाला वाक्य म्हणजेच सेंटेन्स असे म्हणतात। अशाच वाक्यातील प्रत्येक शब्दांच्या उपयोगावरून किंवा त्याच्या कार्यावरून शब्दाचे एकूण 8 प्रकार होतात। यालाच शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात। इंग्रजी भाषेत बोलताना किंवा लिहिताना आपण वेगवेगळे शब्द वापरतो। हे शब्द अर्थाला अनुसरून योग्य क्रमाने योग्य ठिकाणी वापरून विविध प्रकारचे वाक्य तयार करतो। अशाच वाक्यांमधील प्रत्येक शब्दाला वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या भागामध्ये विभागले जाते। ते कसे होते ते आपण पुढच्या भागात पाहूयात। There are 8 parts of speech in English. They are noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction आणि interjection। इंग्लिशमध्ये एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत। नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषणे, प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि 8वा इंटरजक्शन्स म्हणजेच केवलप्रयोगी अव्यय। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण नाउन म्हणजेच नाम याची व्याख्या, त्याचे उदाहरण आणि त्याचे वाक्यात उपयोग पाहूयात। कोणत्याही एखादी सर्वसामान्य व्यक्ती, एखादे स्थळ, एखादी वस्तू, प्राणी, समूह, एखादी भावना, एखाद्याचे गुण, एखादा पदार्थ किंवा एखाद्या ठिकाणाला दिलेले जे नाव असते त्याला नाम असे म्हणतात। त्याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन पाहूयात। द नेम्स ऑफ थिंग्स, प्लेसेस, animals, people, qualities or feelings are called nouns। आता या नाउनचे उदाहरणं पाहूयात। काही शब्द पाहूयात आपण। एक्झाम्पल्स: पेन, पेन्सिल, मुंबई, सोलापूर, काऊ, टायगर, बॉय, गर्ल, करेज, हॅपीनेस, फिअर, रिफर, फ्लावर, हाऊस, बर्ड, माउंटेन, इंडिया एटसेट्रा अशा प्रकारचे नाउन इथे वापरले जातात। आता या नावाचे वाक्यात उपयोग कसे होतात ते पाहूयात। सेंटेन्सेस: विनिता इज अ गुड गर्ल। या वाक्यात विनिता आणि गर्ल हे नाउन आहेत। रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर। इथे रोज आणि फ्लावर हे 2 नाम आहेत। सेंटेन्स नंबर 3: मुंबई इज अ बिग सिटी। या वाक्यात मुंबई आणि सिटी हे नाम आहेत। 4: करेज इज द की टू सक्सेस। या वाक्यामध्ये करेज आणि सक्सेस हे नाउन आहेत। 5: नायरा हॅज अ पेन अँड पेन्सिल। या वाक्यामध्ये नायरा, पेन आणि पेन्सिल हे नाउन आहेत। 6: गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया। या वाक्यामध्ये गंगा, रिव्हर आणि इंडिया हे नाउन होतात। 7: द सन रायजेस इन द ईस्ट। या वाक्यात सन आणि ईस्ट हे नाम होतात। 8: राम अँड श्याम आर द बेस्ट फ्रेंड्स। या वाक्यात राम, श्याम आणि फ्रेंड्स हे नाउन होतात। एक्झाम्पल नंबर 9: चिल्ड्रन प्ले द फुटबॉल एव्हरी डे। इथे चिल्ड्रन आणि फुटबॉल हे नाउन आहेत। एक्झाम्पल नंबर 10: नमन इज अ क्लेफर बॉय। या वाक्यात नमन आणि बॉय हे नाउन होतात।